साताऱ्यासारख्या हाय व्होल्टेज असणाऱ्या पंचायत समितीमधून आपण फॉर्म भरलाय, काय वाटतं? नमस्कार, मी रणजित विष्णू पाटील, गाव कुंभारवाडी गावामध्ये गेले 3 वर्ष झालं लोकनियुक्त सरपंच मी त्या गावचा आहे. तरी सरपंच असताना मी गावामध्ये विविध कामं केलेले आहेत. त्याचप्रकारे 3 वर्षाच्या काळामध्ये तारे परिसरामध्ये लोककल्याणकारी योजना, तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण योजनेचे कामं असतील किंवा इतर शासकीय पेन्शनच्या योजना असतील, ह्या सातत्याने मी राबवलेले आहेत. आणि माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब आमचे राज्याचे कुटुंब मंत्री व जिल्ह्याचे नेते आहेत, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो आहे. आणि जर कुंभारवाडी एक छोटंसं गाव आहे आणि नक्कीच साहेबांनी जर आम्हाला एक संधी दिली, पंचायत समिती कसबा या मतदारसंघातून संधी दिली, तर नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू. आणि जे भविष्यात जे काही अडचणी आहेत किंवा काही समस्या आहेत त्या नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आज फॉर्म भरायचं एक खासियत असं की आज आपल्या देशाचे जे माजी सैनिक आहेत ह्यांच्या हस्ते, खाडे साहेब आहेत त्यांच्या हस्ते आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळं नक्कीच जे सामान्य जनता आहे किंवा जे मतदार आहेत ते नक्कीच आमच्या पाठीशी राहतील असा मी विश्वास व्यक्त करतो. पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मुख्य असणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून आपलं विजन काय असणार आहे मतदारसंघामध्ये? पंचायत समितीच्या मार्फत जे तिकीट मिळालं तर नक्कीच पंचायत समितीमध्ये जे काही महत्त्वाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी योजना असतील किंवा इतर ज्या काही लोककल्याणकारी योजना असतील त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं पहिलं विजन असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये MIDCचा जो महत्त्वाचा विषय आहे तो सातत्याने आम्ही नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्याकडे सातत्याने आम्ही मांडतो आहे. आणि जर भविष्यात आपल्या राधानगरी तालुक्यासाठी MIDC जर झाली किंवा रोजगाराची साधन निर्मिती झाली तर नक्कीच आपल्या राधानगरी तालुक्यातील जे बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. मी तुमच्या मतदारसंघातून फिरत्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? सांगायचं म्हणजे गेले 5 ते 6 वर्ष झाले ताऱ्यामध्ये आमचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमार्फत आम्ही नेहमी लोकांचे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही नेहमी या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहेत. त्यामुळं आम्ही मोठ्या नेत्याचे लोक नसून सामान्य लोकांच्यातून लोक आहे.